उत्तर गोव्यातील अर्पोरा नागोवा येथे नाईट क्लबला लागलेल्या भीषण आगीत 25 जणांचा जीव गेला. काही क्षणांत सर्व काही राख झालं, परंतु त्या राखेतून दिसून आलं ते प्रशासनातील भीषण दुर्लक्ष. नियमांचे उल्लंघन, बेकायदेशीर बांधकाम, अग्निसुरक्षेचा अभाव आणि तरीही क्लबला परवानगी असल्यासारखे चालू ठेवणे, या सर्व गोष्टींनी ही दुर्घटना घडवून आणली. या प्रकरणात संबंधित अधिकारी निलंबित झाले, चौकशा सुरू झाल्या. पण हा प्रश्न केवळ गोव्यातील नाही, भारतातील अनेक शहरांमध्ये आणि विशेषतः जलद वाढणाऱ्या बदलापूर सारख्या ठिकाणी पाहायला मिळणारी हीच विसंगती आहे. विकासाच्या आड सुरक्षेची पायाभूत कामे मागे पडतात. बदलापूर आज वेगाने शहरीकरणाच्या मार्गावर आहे. मोठ्या प्रमाणात हॉटेल्स, बार, फंक्शन हॉल्स, क्लब हाऊस उभे राहत आहेत. पण त्यांची अग्निसुरक्षेची तपासणी किती काटेकोर होते? अग्निशमन दलाकडून नियमित तपासणी, आपत्कालीन मार्ग, सुरक्षा उपकरणे, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, या सर्व गोष्टी कागदावर जसजशा दिसतात तशा प्रत्यक्षात आहेत का, हे तपासणे जीवनावश्यक आहे. गोव्यातील अपघाताने आपल्याला एक मोठा धडा दिला आहे. दुर्घटना घडल्यावर धावाधाव करणारे प्रशासन सोडून बदलापुराने आधीच प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, नगर परिषद, अग्निशमन विभाग यांनी एकत्र येऊन सर्व व्यावसायिक इमारतींची तातडीने सुरक्षा पाहणी करणे हा पहिला आणि महत्त्वाचा उपाय आहे. नागरिकांनीही जागरूक राहून बेकायदेशीर असुरक्षित जागांविषयी आवाज उठवणे गरजेचे आहे. मानवी जीवाची किंमत पैशांपेक्षा मोठी आहे. ती जपण्यासाठी प्रशासनाने कधीच तडजोड करू नये. प्रत्येक जीव वाचवणे हा शासनाचा मूलभूत कर्तव्य आहे. गोव्यातील या दुर्घटनेने दाखवून दिलं आहे की निष्काळजीपणाची आग दिसायला वेळ लागत नाही, पण विझवायला मात्र खूप उशीर होतो. आज या 25 जीवांनी आपल्यासाठी एक चेतावणी दिली आहे. बदलापुराने ही चेतावणी गंभीरपणे घेतली तरच भविष्यातील अशा दुर्दैवी घटनांना आळा बसू शकेल. सुरक्षिततेचा पाया मजबूत करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.